नमस्कार मित्रांनो, परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती। आणि आज आपण घेऊन आलो तर राईट टू गिव्ह अप हा जो प्रॉब्लेम आला महाडीबीटी मध्ये, बऱ्याच विद्यार्थ्यांना एक ऑप्शन दिसले, त्याला बऱ्याच विद्यार्थ्यांनी क्लिक केलं आणि क्लिक केल्याच्या नंतर काय झाले की आपली स्कॉलरशिप येणारी बंद झाली कायमच्यासाठी। तर मग याच्यासाठी काय सोल्युशन आहे, हा प्रॉब्लेम नेमका आहे, याला सोडवण्याच्या खऱ्या पद्धती कोणत्या आणि याच्यासाठी पूर्ण डिटेल्ड मधलं कंटेंट ह्या व्हिडिओ मध्ये घेऊन आलो। तर व्हिडिओला बिलकुल स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ पाहत राहा। आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, आपण महाडीबीटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनल वरती नवीन असाल, अद्याप या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर बेल आयकॉनला प्रेस करा, चॅनलला सबस्क्राइब करा, कारण आपण घेऊन येतो नवनवीन प्रत्येक प्रकारचे व्हिडिओ। तुम्ही व्हिडिओ लिस्ट मध्ये येऊन पाहू शकता, इथं ऍडमिशन संदर्भात सगळे व्हिडिओ दिसतील, तुम्हाला कुठलंही ऍडमिशन घ्या, गव्हर्नमेंटच्या स्कीम दिसतील, स्कॉलरशिपच्या स्कीम दिसतील, A to Z सगळं कंटेंट तुम्हाला या चॅनलवर मिळणार आहे। त्या चॅनलला सबस्क्राइब करा। विदाऊट वेळ वाया घालवता चालू करत आजचा आपला टॉपिक। फर्स्ट ऑफ ऑल आपण महाडीबीटी स्कॉलरशिपच्या होम पेजला आलेलो आणि याच्यामध्ये आपल्याला राईट टू गिव्ह अप नेमकं काय आहे, त्याच्यासाठी काय स्टेप करायच्या ते आपण पाहणार आहोत। तर इथं सुरुवातीला आल्याच्या नंतर इकडच्या साईडला तुम्ही पाहू शकता, इथे एक गाईडलाईन्स ऑन राईट टू गिव्ह अप एक ऑप्शन दिलेलं आहे, आपण क्लिक करूयात। इकडे थोडीशी डिटेल्ड माहिती दिलेली याच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत थोड्या वेळानंतर। तर त्याच्या अगोदर आपण सर्वप्रथम हा प्रॉब्लेम काय ते पाहूया। तर इथं मी काय करतो, एक आयडी आणि पासवर्ड याला लॉग इन करण्याचा प्रयत्न करतो आणि लॉग इन झालेले विद्यार्थी मित्रांनो, आणि याच्यामध्ये सर्वप्रथम इथे एक ऑप्शन आहे राईट टू गिव्ह अप। अगोदर काय होतं की जेव्हा आपण अप्लाइड केलेला फॉर्म होता तर त्याच्या इथे एक राईट टू गिव्ह अप ऑप्शन दिसत होता आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांनो काय केलं की त्याला क्लिक केलं की नेमकं आहे काय, आणि या क्लिकच्या भानगडीमध्ये त्यांचं काय झालं, जे बेनिफिट आहे ते वापस गेलंय। मग हे वापस गेलेलं बेनिफिट आणायचं कसं, हा प्रॉब्लेम आहे नेमकं काय, आणि याच्यातून आपले काय तोटे होऊ शकतात आणि ते वापस घेण्यासाठी सोल्युशन काय। तर सर्वप्रथम आपण काय करूयात, राईट टू गिव्ह अप नावाचे इथे एक टॅब दिले आता त्यांना, अगोदरचं जे आहे ते प्रिव्हियस मध्ये दाखवत होतं, आता दाखवत नाही। तर आपण राईट टू गिव्ह अप मध्ये जाऊया। इकडे आल्याच्या नंतर पहा, इकडे तुम्ही ह्या विद्यार्थ्यानं ऑलरेडी काय केलं, राईट टू गिव्ह अप केलं, तर राईट टू गिव्ह अप केल्यामुळं इथं राईट टू गिव्ह अप टॅब मध्ये हा ऍप्लिकेशन फॉर्म त्याचा आलेला दिसतोय आणि आता हा वापस गेलेला आहे। पण तो कसा गेला काय आपण त्याची चर्चा करणार आहोत। तर सर्वप्रथम पहा, एक असं राईट टू गिव्ह अप नावाचं एक बटन दिसत होतं आणि या बटनाला जेव्हा आपण क्लिक करतो तेव्हा एक ओटीपी येत होता। अगोदर ओटीपी पण येत नव्हता, डायरेक्ट राईट टू गिव्ह अप होत होता। आता याला क्लिक केल्याच्या नंतर एक ओटीपी येतो, ओटीपी आल्याच्या नंतर आपला फॉर्म राईट टू गिव्ह अप होऊन जातो। तर ही राईट टू गिव्ह अप ची प्रोसेस आहे। आता हे पहा, जीआर फॉर राईट टू गिव्ह अप, म्हणजे याच्यामध्ये त्यांना सांगितलं की राईट टू गिव्ह अप आहे काय। आता हा राईट टू गिव्ह अप चा एक आहे जीआर, कधी आलता, 3 जानेवारी 2024 ला आलता। आणि याच्यामध्ये पहा, इथं थोडस त्यांना डिटेल प्रस्तावना सांगितली। सद्यस्थितीत राज्यातील शेतकरी, उद्योजक, विधवा, परित्यक्त्या, पूरबाधित, भूकंपग्रस्त इत्यादी घटकातील लाभार्थ्यांना शासनाच्या विविध योजना माध्यमातून जे लाभ देण्यात येतो त्यानुसार शासनाच्या विविध नियमानुसार पात्र नसणारे विद्यार्थी, म्हणजे ज्यांच्याकडे ऑलरेडी पैसा आहे, थोडक्यात सांगायचं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे असे आर्थिक सक्षम घटकातील व्यक्ती जे आहेत त्यांना राईट टू गिव्ह अप एलपीजी सबसिडी या उपक्रमात लाभ न नाकारल्याबाबत उपलब्ध करून देण्याचा जीआर हा काढलेला आहे। म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल, मी बिझनेसमॅन आहे किंवा माझे वडील बिझनेसमॅन आहे किंवा मी एक स्ट्रॉंग फॅमिली बॅकग्राऊंड होल्ड करतो आणि मी स्कॉलरशिपचा फॉर्म भरलाय, पण मला आता ती स्कॉलरशिप घ्यायची नाही। मग त्याच्यासाठी त्यांना काय केलंय की हे एक ऑप्शन, हे एक बटन अवेलेबल करून दिलंय राईट टू गिव्ह अप नावाचं। पण आता बेसिकली काय झालं की प्रत्येकाला स्कॉलरशिप पाहिजे असते, कुणी फॉर्म भरून राईट टू गिव्ह अप करणार नाही, कारण की तो फॉर्मच भरणार नाही ना। जर पैसे पाहिजे नसतील तर फॉर्मच भरणार नाही, राईट टू गिव्ह अप करण्याचा संबंधच येत नाही। आणि मग हे जेव्हा त्यांच्या निदर्शनास आलं तेव्हा त्यांना राईट टू गिव्ह अप बटन तिथून हटवून खाली ऑप्शन दिलेला आहे स्पेशलाइज मध्ये। आता याच्यामध्ये पहा, राईट टू गिव्ह अप बद्दल त्यांना थोडीशी डिटेल्ड प्रस्तावना दिली, काय सांगितले पहा। 23 ऑगस्ट 2023 याच्यामध्ये राईट टू गिव्ह अप सबसिडी हे चालू करण्यात आलं होतं आणि ह्याच्यामध्ये ते ऑप्शन आपल्या याच्यामध्ये दिलं होतं, कशामध्ये, वेबसाईट मध्ये दिलं होतं। एकूण 65 योजनांमध्ये हे ऑप्शन दिलेलं आहे। तर ह्याच्यासाठी त्यांना काय केलंय, त्याला जेव्हा तुम्ही क्लिक करता राईट टू गिव्ह अपला तेव्हा एक पॉपअप विंडो ओपन होते, त्याच्यामध्ये एक ओटीपी येतो आणि तुमची सबसिडी लॅप्स होते किंवा काय होतंय, आपण ती सबसिडी घेण्यास योग्य नाही किंवा घ्यायची नाही असं आपण ऑनलाईन मध्ये दाखवतो। तर अशा पद्धतीचा पूर्ण हा उपक्रम होता। पण आता याच्यामध्ये काय केलं, बऱ्याच विद्यार्थ्यांनी हा राईट टू गिव्ह अप केलेला आहे। मग त्यांच्यासाठी प्रामुख्यानं काय की सर्वप्रथम त्यांना ग्रीव्हियन्स आणि सजेशन मध्ये यायचे। ग्रीव्हियन्स आणि सजेशन मध्ये आता ह्या विद्यार्थ्यांना भरपूर ग्रीव्हियन्स आणि सजेशन साठी टाकलेले आहेत, आपण एखादी बघूया। आता इथं पहा,
ओके, आपण ही मागची पाहूया. आता याच्यामध्ये पहा की आपण जर राईट टू गिव्ह केलं असेल तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला इकडे यायचंय, कुठे यायचंय, ग्रीव्हन्स आणि सजेशन मध्ये इकडे यायचं. ग्रीव्हन्स सजेशन मध्ये जाऊन आपल्या डिपार्टमेंट निवडून आपल्या त्या गोष्टी निवडून आपल्याला इकडे मेन्शन करायचे की मला ही स्कॉलरशिप पाहिजे, हे माझ्याकडून चुकीने झालंय, मिसफेल्ड झालेलं आहे. तर त्याच्याबद्दलचा एक मायना लिहायचा आहे, त्यात एक स्क्रीनशॉट टाकायचा की अशा पद्धतीने हे चुकून झालंय, माझ्या बेसिकली वडिलांचा व्यवसाय हा हा आहे आणि त्याच्यानुसार मला ही स्कॉलरशिप हवी आहे, पण हे चुकून झालेलं आहे. तर तुम्ही तो फॉर्म रिवर्ट करावा कॉलेज लॉग इन मध्ये, आणि कॉलेज लॉग इन ला रिवर्ट झाल्याच्या नंतर कॉलेजवाले परत ते बेनिफिट ऍक्टिव्हेट करतात, रिट्राईव्ह करतात. ते कसं करतात ते पण सांगणार आहे. तर हे सोल्युशन आहे कशासाठी, जेव्हा तुम्ही आपण हे बेनिफिट वापस घ्यायचं असेल तेव्हा. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला ग्रीव्हन्स करायचे, ह्याच्यामध्ये फर्स्ट सोल्युशन मध्ये फर्स्ट स्टेप आहे जी ग्रीव्हन्स आणि सजेशन मध्ये. आणि जेव्हा तुम्ही हे ग्रीव्हन्स करता तेव्हा होतं काय, आपण इथं पाहूया. आता इथं पहा, त्यांना सांगितलं एक तिकीट राईज केलं होतं, त्या तिकीटच्या सोल्युशन मध्ये जे महा आयटी वाले जे या वेबसाईटला कस्टमर केअरचा सपोर्ट करतात त्यांना काय सांगितलं, डिअर ऍप्लिकंट, महा आयटी सिस्टम इज इम्प्लांटेड अँड हॅज no right to take decision on behalf of the department. The requirement of addition right to give functionality was received from IT department and accordingly it was implanted considering the request received from various institutions and application to revert application which were out from the system due to the selection of right to give functionality. Maha IT initiated communication to IT department and expected guidance from them. Once Maha IT get confirmation to revert right to give option, selected application necessary changes will be done in the system. It is requested to please follow up the institution. Once necessary changes done, it will be reflected to applicant profile 2. म्हणजे यांचं सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्ही महा आयटी वाल्यांकडे ही फंक्शनॅलिटी अवेलेबल नाही की आम्ही तुमचा फॉर्म वापस पाठवू शकत नाही. हे आम्हाला वरच्या आयटी डिपार्टमेंटने इम्प्लांट करायला सांगितलं होतं, आम्ही ते तशा पद्धतीने साईटवरती बसवलेलं आहे आणि त्या पद्धतीने असा प्रॉब्लेम होत होता. परंतु आता काय झालंय की आपल्याला ते जे करायचे, आम्ही त्याच्या संदर्भात आम्हाला भरपूर इन्स्टिट्यूट, भरपूर विद्यार्थी यांच्या ग्रीव्हन्स आल्या होत्या, तर त्या ग्रीव्हन्स आम्ही पाहिलेल्या आहेत आणि त्या आम्ही वरच्या आयटी ला फॉरवर्ड केल्या. त्यांना हा प्रॉब्लेम आम्ही सांगितलेला आहे आणि हा प्रॉब्लेम वर सोल्युशन लवकरच त्यांच्याकडून आमच्याकडे येईल आणि आमच्याकडे सोल्युशन आल्याच्या नंतर आम्ही तुम्हाला कळवू असं त्यांना आपल्याला सांगितलेलं आहे. तर त्यांना काय सांगितलं की जेव्हा हे आमच्याकडे येईल तेव्हा कॉलेजला आम्ही कळवलं जाईल. मग इथं अशा पद्धतीने हे तेव्हा सांगितलं होतं. त्याच्यानंतर मग यांना काही चेंजेस केले महाआयटी वाल्यानं. आणि आता काय की आपण जर ग्रीव्हन्स केली, ग्रीव्हन्स करताना प्रॉपर गोष्टी लक्षात ठेवा. तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट, स्कीम नेम, मजकूर लिहायचा आहे, मजकुराच्या खाली तुमचं एक आधार कार्ड पीडीएफ मध्ये आणि हा स्क्रीनशॉट शेअर करायचा. कुठला स्क्रीनशॉट, ज्याच्यामध्ये तुमचं राईट टू गिव्ह झालेलं आहे, राईट टू गिव्ह टॅब मध्ये इकडे तुमचं जो ऍप्लिकेशन दिसते ते दोन्हीला एकत्र करून तुम्हाला यांना काय करायचं, ग्रीव्हन्स राईज करायचे. मग हे ग्रीव्हन्स राईज केल्याच्या नंतर ते त्यांच्या सिस्टमला शो होईल. ते काय करतील, ते ऍप्लिकेशन रिवर्ट करतील. आता रिवर्ट करणार कुठे, ते रिवर्ट करणार कुठे, इन्स्टिट्यूटच्या कॉलेजच्या लॉग इन मध्ये. आता ते कसं होतंय ते बघू. आता यांचं पूर्ण झालेलं आहे, आपण ते पाहू. ही ग्रीव्हन्स अशी राईज केली होती, एवढं आपल्याला बेसिकली लक्षात आलं. आपण जाऊयात राईट टू गिव्ह अप टॅब मध्ये. इकडे आल्याच्या नंतर हा जो ऍप्लिकेशन आयडी याला क्लिक करूयात फर्स्ट ऑफ ऑल. आता इथं पहा, इथं ऍप्लिकेशन 22/12/23. याच्यानंतर प्लीज रिवर्ट द ऍप्लिकेशन असं वरून कमेंट आली होती आणि नंतर कॉलेज प्रिन्सिपल कडे ते ऍप्लिकेशन आल्याच्या नंतर त्यांना रिऍक्टिव्हेटेड आफ्टर गिव्ह अप बेनिफिट. म्हणजे काय, जेव्हा तुमचं राईट टू गिव्ह अप झालं त्याच्यानंतर यांना काय केलंय, राईट टू गिव्ह अपच्या नंतर ते बेनिफिट त्या विद्यार्थ्याचं रिऍक्टिव्हेट केलं, परत चालू केलंय. तर ही अशी पूर्ण स्टेप करून आपण राईट टू गिव्ह अप केलेला आहे. आता इथं आपला पूर्ण राईट टू गिव्ह अप म्हणजे काय, राईट टू गिव्ह अप झाल्याच्या नंतर काय करायचे, दोन्ही स्टेप शिकलो. ज्याच्यामध्ये ग्रीव्हन्स करणे असेल, कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करून त्यांना बोलणे असेल की आमचा फॉर्म राईट टू गिव्ह अप झाला, आम्ही कमेंट केली, तुमच्याकडे वापस आलाय का पहा. ह्या सगळ्या स्टेप आपण याच्यामध्ये पाहिलं. आणि आता याच्यामध्ये बेसिक थोडंसं महत्वाचं राहिलेलं आहे, मी ते तुम्हाला सांगतो. एखाद्याचा राईट टू गिव्ह अप झाला असेल तर त्याचा फॉर्म इथं माय अप्लाइड स्कीम मध्ये जाऊया, नंतर हा अंडर स्क्रुटिनी येतो. मग बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला कमेंट केले की सर आम्ही राईट टू गिव्ह केलं, त्याचं सोल्युशन मिळालेलं आहे आणि आता आमचा फॉर्म अंडर स्क्रुटिनी येतो. मग ह्याच्यामध्ये आमची काय अडचण येईल का, आम्हाला बेनिफिट जे भेटायचे ते भेटेल का नाही भेटेल. ऍप्लिकेशन आयडीला क्लिक करत आणि मग त्याच्यासाठी इथं पण सेम प्रोसेस दाखवतो. तर त्यांना, त्या विद्यार्थ्यांना घाबरून जायचं नाही की तुमचा फॉर्म जो राईट टू गिव्ह झाला होता तो
राईट टू गिव्ह अप मधून बाहेर आलेला आहे, तो अंडर स्क्रुटिनी आहे. अंडर स्क्रुटिनी इज अ स्टेज. ह्याच्यानंतर फॉर्म तुमचा पुढे जाईल, कॉलेज क्लर्क मधून अप्रूव्ह होईल, कॉलेज प्रिन्सिपल मधून अप्रूव्ह होईल, बेसिकली डिपार्टमेंट क्लर्क कडून अप्रूव्ह होईल आणि डिपार्टमेंट डिरेक्टर कडून जेव्हा अप्रूव्ह होईल तेव्हा तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाईल. ही अशी पूर्ण स्टेप, अशा पूर्ण प्रोसेस राईट टू गिव्ह अप होते. आणि याच्या संदर्भात सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एक तुम्हाला महत्त्वाचा अपडेट द्यायचे, तर इथून आपण लॉग आउट करूयात फर्स्ट ऑफ ऑल. आणि इथं पहा, इथे एक ऑप्शन आहे गाईडलाईन्स ऑन राईट टू गिव्ह. आता याच्यामध्ये त्यांना काय सांगितले, अ प्रोव्हिजन अलोविंग applicants who have chosen right to give up option MahaDBT to option out for this option is available in institute principal login. The concerned application should be contact the concerned institution for the selection regarding the right to give up option. It to the provision to allow reselection in respect of application for which the right to give up option has been selected will be available in the institution principal login till 13 June 2014. 24 सॉरी. तर विषय काय की त्यांना काय सांगितलं की आपण जे कमेंट्स वगैरे करायचं म्हणलं होतं, त्यांना त्याच्यावर आणखी एक सोल्युशन आणलं की तुम्ही कमेंट सुद्धा आम्हाला करू नका, तुम्ही आम्हाला ग्रीव्हन्स सुद्धा राईज करू नका, आम्हाला काहीच करू नका. तुम्ही सरळ सरळ काय करा की तुमच्या कॉलेजमध्ये जा. कॉलेजला आम्ही हे काय केले, ऑप्शन दिले की आता जर तुम्ही राईट टू गिव्ह केलं तर ते फर्स्ट ऑफ ऑल जाणार कॉलेजकडे, आणि कॉलेजला जर तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते वापस घेतलं तर वेल, आणि जर तुम्ही नाही घेतलं तर ते वरती अप्रूव्ह होणार. मग त्याच्यामुळे आता तुम्ही जर कोणाचं राईट टू गिव्ह झालं असेल त्यांना काय करा, त्यांच्या कॉलेजमध्ये जा, कॉलेजवाल्या प्रिन्सिपल लॉगिन मध्ये ते आलेले, कॉलेजच्या प्रिन्सिपलला बोला की असं असं आमच्याकडून चुकून झालंय सर, हे असं आम्हाला करायचं नव्हतं. तर तुम्ही काय करा, तो माझा जो फॉर्म आहे तो वापस मला पाठवा किंवा माझं बेनिफिट रिऍक्टिव्हेट करा. आणि जेव्हा हे पूर्ण होईल तेव्हा मग तुमचा जो फॉर्म आहे तो वापस येईल आणि पुढे जाईल आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळण्यास मदत होईल. तर हा व्हिडिओ ज्या विद्यार्थी मित्रांचा राईट टू गिव्ह झाला त्यांना जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. आणखी काही प्रॉब्लेम्स असतील कमेंट करा. आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. भेटूयात नवीन एका व्हिडिओ.